आम्ही सर्व निघालो बघा गावाकडे आणि आमच्यासोबत गणपती बाप्पा पण आहेत बघा. गणपती बाप्पा मोरया. काय म्हणता मित्रांनो, आज मामाकडचा शेवटचा दिवस म्हणून काय आई लागली तयारीला सकाळच्या नाश्त्याच्या. बॅग वगैरे पॅक केले सर्व. आता आंघोळ वगैरे करून घेतली, नाश्ताही केला. आता आपल्याला सरळ जायचं होतं गावाकडे. सर्वांना नमस्कार करून आम्ही निघालो बघा गावाकडे. वातावरण पण एकदम मस्त होतं, आभाळ आभाळ. पाऊस पडण्याच्या आधी आपल्याला घरी जायचं होतं आणि आपलं घर कसं 80 किलोमीटर दूरच आहे बघा. म्हणून आम्ही आलो पटकन गावाकडे. माय बाहेरच थांबली होती. माय म्हणजे माझी आजी बघा. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत बघा, तर आपले माणसं आणि त्यांचा प्रेमाचा स्पर्श आहे बघा. गावाकडच्या घरी येऊन खूप मस्त वाटायला. तर बाप्पांचं आगमन आजच झालं बघा. आता बाप्पांची तयारी करायची होती, त्याआधी फ्रेश वगैरे झालो. नंतर आठवलं गावाकडच्या जुन्या घरी आपण जाऊन येऊ. जुन्या घरी आलो. नातेवाईकांनी म्हटलं आजी आजोबा पण आहेत, मित्रमंडळी आहेत आपली इकडं. सगळ्यांची भेट वगैरे. आपला रामू बघा, गप्पे वगैरे मारले रामूशी. नंतर आठवलं की तयारी पण करायची आहे, पण पटकन आलो घरी. बघतो काय, पप्पाने सर्व तयारी करून पण ठेवली. मी हैराण. इकडे आई आणि माय पण दोघं पण जोरात तयारीमध्ये होते प्रसादाच्या. पप्पांची पूर्ण तयारी झाली होती आणि प्रसादही सगळा तयार झाला होता. म्हणलं तोपर्यंत आपण फ्रेश होऊन घेऊ. फ्रेश वगैरे झालो. गणरायाचं आगमन म्हणजे फक्त उत्सव नाही बघा, तर घराघरात आनंदाची लाट आहे. बाप्पांच्या आगमनाने आपल्या आयुष्यात नवी ऊर्जा, नवा उत्सव आणि सकारात्मकता जागी होते. जिथे बाप्पा आहे तिथे दुःखाचं सावटही क्षणभर थांबतं बघा, कारण तो फक्त विघ्नहर्ताच नाही तर सुखकर्ता आहे बघा. शेवटी पारायण घेऊन बाप्पांच्या आगमनाचा उत्सव आनंदाने साजरा केला बघा. आता होती वेळ बघा जेवण करण्याची. मस्तपैकी केळीच्या पानामध्ये कढी आणि गरगोड पुरणपोळी आईच्या हातचं जेवण होतं बघा. आज खूप दिवसानंतर जेवण भेटलं होतं खायला. मजा आली. जेवण वगैरे केलं. रामू पण आला होता. गप्पे वगैरे मारत बसलोत. आता उद्या बघू काय होईल. भेटतो तुम्हाला उद्या. बाय.